जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। जिल्हा रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासलेला आहे। सर्व यंत्रणा कोलमडलेली आहे। याबाबत माजी आमदार परशुराम उपरकर आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर यांची भेट घेतली आहे। जिल्हा रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा कोलमडलेली आहे। याबाबत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेतली। जिल्हा रुग्णालयात रुग्णांची लूट होते। नोकर भरतीसाठी या हॉस्पिटलमधून फिटनेस मिळवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते। तसेच हॉस्पिटल लॅबमधून ब्लड चेकिंग न करता हे रिपोर्ट बाहेरून करून आणण्यास सांगितले जातात। तसेच हॉस्पिटलमध्ये मिळणारी ही औषधे बाहेर घ्यायचेही सांगितले जाते, असे आरोप परशुराम उपरकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांवर केले। जर सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही उपरकर यांनी दिलाय। यावेळी धीरज परब, राजेश टंकसाळी, गणेश वाईरकर, अविनाश अणावकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यातल्या जनतेला होणारा त्रास, जिल्ह्यातल्या नागरिकांना होणारा त्रास, जो पेशंट म्हणून तिथे गेल्यानंतर जी होत असलेली लूट, आज त्या ठिकाणी असलेली लॅबमध्ये लॅब टेक्निशियन सर्व असलेले रिपोर्ट करायला बाहेर पाठवले जातात, औषधं बाहेरून आणायला लावली जातात आणि त्याचबरोबर तिकडे असलेल्या ज्या डायलिसिस सेंटरमधले जे रुग्ण आहेत त्यांना वरखाली नेण्यासाठी एखादी व्हीलचेअर आणि एखादा मनुष्य नेमा, कारण डायलिसिस सेंटरमध्ये अशा प्रकारे वीक पेशंट असतात, त्याला नेण्यासाठी लिफ्ट बंद केली 2 वर्ष। या सर्व गोष्टीची आम्ही मांडणी केली। त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावा आणि त्या ठिकाणी CCTV लावा, अशा प्रकारची मागणी घेऊन घेतलेल्या 15 दिवसांनी परत आमची बैठक लावण्याची प्रयत्न केला। पण चाकोरकर जे आहेत CS हे कोणत्याही प्रकारचा आपल्या अंगाला लावून घेत नव्हते। त्या ठिकाणी चाललेल्या VCला आम्ही समोर जातो, डायरेक्टरशी आम्ही स्वतः बोलतो, असं ज्यावेळी बोलल्यामुळे त्या ठिकाणी चाकोरकरांनी नंतर समजुतीची बाजू घेतली, आमच्याशी चर्चा केली आणि 15 दिवसांनी परत चर्चा करण्याचं ठरवलं आहे। त्या ठिकाणी असलेले पोस्ट मार्टममध्ये आलेले जे पेशंट आहेत त्यांना 4-4 तास थांबावं लागतं आहे। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आहे। लॅबमधून जे आहे ते लॅबमधले पेशंटला बाहेर पाठवलं जातं। ह्या सर्व गोष्टीचं आम्ही तिथे मांडणी केली आणि आज बोललो आहे। त्याचबरोबर सर्व असलेल्या हॉस्पिटलमध्ये CCTV जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्याचे दरपत्रक जे शासनाने नियम ठरवलेले आहे, मेडिकल काउन्सिलच्या यांनी दिलेलं आहे, ते तुमच्या असलेल्या बैठकीत ठेवा। कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली असलेली बैठक, त्या बैठकीत ठेवा आणि याच्यावर निर्णय ताबडतोब द्या असं सांगा। तर मला लाज वाटते की या जिल्ह्यातले हे सुपुत्र असून जिल्ह्याच्या आरोग्याची सुविधा किंवा जिल्ह्यातल्या नागरिकांना ह्या अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारची सुविधा देऊ शकत नाही। जिल्ह्याचे पालकमंत्री, या भागाचे आमदार सातत्याने आम्ही डॉक्टर देणार म्हणून सातत्याने बोलत आहेत, पण आज माहिती घेतली असता त्या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 डॉक्टर रिक्त पदं आहेत आणि असलेली बाकीची पण पदं रिक्त आहेत, ती भरू शकले नाहीत। 4 वर्ष सत्तेतली गेली, आता 1 वर्ष राहिलं। 1 वर्षात तरी इकडच्या नागरिकांना आरोग्य सुविधा चांगली देण्याची या लोकांनी प्रयत्न करावा आणि त्यांना सुबुद्धी हो अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो। आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, जर अशा प्रकारचं जर तुम्ही असलेल्या ग्रामीण रुग्णांची हेळसाळ केलात तर मनसे स्टाईल तुम्हाला आम्ही उत्तर देऊ आणि त्यांच्या पद्धतीने आम्ही जनतेच्या बाजूने तुमच्यावर तीव्र आंदोलन केल्याचे आम्ही पोहोचण्यास सांगितलं।